हॅलो. काय केलं या आपल्या बरोबर या कलियुगामध्ये जेव्हा या अवतार धरला कशा करता अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा आपल्यासारखे अनादी अशिक्षित माणसं याच्या एवढं करता हे भगवंतानी अर्थात सांगायचं म्हणजे तुकाराम महाराजांसारखे ज्ञानेश्वर माऊलीसारखे नंतर
तुकाराम बाबांसारखे असे मोठे मोठे जे ते खरोखर देवाचे अवतार कशा करता आले, त्यांचा अवतार कशा करता आपल्याला शिकवण्याकरता आले. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण किंवा तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे. कुठल्या पुराण हे ऋषी आणि देव व्यासाई याही केलेले, तर ते खरं आहे, ते खोटं नाही. आणि ते काय बोलले पाहिजे का आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे. बोरीले ते ऋषी सात बाहेर वाटतंय. सात म्हणजे खरं आहे, जे सात शास्त्र वाटलं हे खरं खरं मी तुम्हाला सांगतो. एवढं करता आमचा जन्म आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा काय केलं, हो शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहिजे, स्वपान तो ब्रह्मा आणि आधी माया मुक्ता अभ्यंतर जननी देवांची या. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जग जीवा. अशा प्रकारे भगवंताने आपले अवतार धरले आणि मग आपल्याला शिकवण दिली. मग या शिकवण देण्याकरता काय करायला पाहिजे, तर आपण समस्त झाल्यावर गुरु करायला पाहिजे. आणि त्याने गुरु भजीचे आणि त्याने कृता कार्य होईल जसे मुली संख्येने सजय शेका पल्लवी संतोषती. तर आपल्याला थोडीशी अकरा 3-4 वर्ष झाली तर आपण काय करायला पाहिजे, गुरु करायला पाहिजे. हो जाणतेने गुरु भजीचे आणि त्याने कृता कार्य व्हायचे. त्याने कृता कार्य म्हणजे आपल्याला मोक्ष मिळला, आपल्या शेवटचा पुढच्या म्हणजे सोयी झाली पाहिजे. त्याने कृता कार्य व्हायचे जैसे मुली संख्येने सर्व शेका पल्लवी संतोषी. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्याला स्वतः गुरुचा देवते गुरु आणि अवतार होऊन घेऊन ते आपल्याला शिकायला लावले. परंतु हे आपण जर हा ज्ञान आपला प्राप्त झाला तर ज्ञानाचा उपयोग कशामध्ये करायला पाहिजे, ज्ञानाचा उपयोग भक्तीमध्ये करायला पाहिजे. ज्ञानाचा उपयोग भक्तीमध्ये करायला पाहिजे. 3 प्रकार पडतात सध्या माणसाने सांगितलं. असे अनेक प्रकार आहेत, पण 3 प्रकार असे प्रकारतात का ज्याला ज्ञान झाला, ज्ञान सर्वांना झाला, पण या ज्ञानाचा उपयोग असा करतो तर तो शहाणा झाल्यामुळे तो चांगले व्यापार धंदा वगैरे वगैरे असे चांगले चांगले धंदे करून आणि तो भगवंताला काय माहित नाही, म्हणजे ते करीत नाही. हुशार झालेला पण काय करतो, लक्षात ठेवा फार महत्वाचा शब्द आहे, खा प्या मजा करा. असं तुम्ही चालणार नाही, खा प्या मजा करा, पण तो करता खा प्या मजा करा. असा एक वर्ग आहे, तो शहाणा चांगला अक्कलवान पण तो असा करतो. दुसरा एक असा त्याला गृहआश्रम म्हणतात, तर संसार करून परमार्थ करता येतो त्याला गृहआश्रम म्हणतात. अर्थात नामदेव महाराज सांगायला गेलं, नामदेव महाराज वैष्णव म्हणजे वैष्णव मोठे परंतु संसारिक होते. संसारिक कोणाला म्हणतात, ज्यांना पत्नी वगैरे झाली, मुलं बाळ झाली या त्यांना संसार म्हणतात. तसे संसारिक होते पण संसार करून परमार्थ करतात. आणि तिसरा एक वर्ग असा तर तो संन्यासी. तो काही संसार वगैरे करत नाही, लग्न करत नाही, काही नाही असे 3 प्रकार पाळतात. तर आपल्यासारखा एक साधा मामुली म्हणून आपण कसे मूर्त गृहआश्रमामध्ये प्रपंच करून परमार्थ करता येतो. आणि संन्यासी तो काहीच करत नाही, तो पहिले लग्नच करत नाही म्हणजे तो संन्यासी जातो म्हणजे. अशा प्रकारे त्या 3 प्रकार पडतात. आता आपण इथं आई वडिलांच्या विषयी बोलतो. आज आपल्या इथं शिवरात्रीचा कार्यक्रम आहे. तर आई वडिलांची बघा, ज्या वेळेला शंकर आणि शंकराचे मुलगे 2 कोण, एक कार्तिक स्वामी नाही का आणि एक गणपती, आणि त्याच वेळेला आईबाबांची पूजेला किती महत्व आहे तो काही तिथे ठरवला होता. पण त्यांनी सांगितलं त्या वेळेला, आता आईबाबांची बद्दल आपण बोलतो का मी आता हा कारभार तुम्ही 2 मुलांच्या करता कोणासाठी जवळ मी हा कारभार तुमचा देतो, हा तुम्ही सांभाळत आहे. पण काय करा, तुम्ही दोघे जण पृथ्वी प्रदक्षिणा करून घ्या. काय करून घ्या, आणि जो लवकर प्रदक्षिणा करून येईल त्याला मी या राज्यावर बसून देतो, राज्याच्या हातामध्ये. असा शंकर परमात्म्याने सांगितलं. त्यावेळेला लोकांनाही सोडले. आता
गणपतीचा वाहन काय आपल्याला माहिती आहे. गणपतीचा वाहन काय उंदीर आणि कार्तिक स्वामीचा वाहन मोहोर. आता कार्तिक स्वामीला मोहरावर बसल्यावर काय हा मेरावर बसून एकाला करणार. तो मोहरावर बसता मी लवकर प्रदक्षिणा करून घेईन. आई वडिलांच्या शिवाय म्हणजे बोलतो आपण. तर तो मोहरावर बसला आणि हा ज्ञानी कोण गणपती. त्याला एवढी आता आई वडिलांच्या मध्ये बोलतो त्याला एवढी कल्पना होती का आई वडिलांना एक प्रदक्षिणा घातली तर पृथ्वीला प्रदक्षिणा घातली एवढी हे होतं. म्हणून त्यांनी ते ज्ञान कसं अगदी थोडक्यात ज्ञान असल्या करणार आणि त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केली. आता जो कार्तिक स्वामी गेला होता त्याला वेळ लागला पण यांनी जवळच काय केलं त्याचा अर्थ काय झाला आपण काय बोललो सकल तीर्थाची या धुळे पितळी लोण केले. तर त्यांनी एवढं पृथ्वी प्रदक्षिणा एवढी तीर्थ करण्याऐवजी काय झालं तर माता पित्याने एक प्रदक्षिणा घातली. घातल्यामुळे त्यांनी सांगितलं का हो खरोखर त्यांनी प्रदक्षिणा केली असं साक्षात शंकर देव बोलले. आणि मग तो कार्य कोणाच्या हाती दिला गणपतीच्या हाती दिला. म्हणून पहिले सुरुवातीला गणपती हा मानला जातो. त्याच्यावर दुसरं आई वडिलांच्या सेवेबद्दल बोलायचं तर आई वडिलांची सेवा कोणी केली कुंडलिकाने केली. जानू राजाचा मुलगा कुंडलिक तो कुठे पंढरपूरच्या जानू राजाचा मुलगा कुंडलिक. पंढरपूर आपला भगवंत विठोबा आहे पंढरपूरला आहे श्रीकृष्ण. त्याला किती वर्ष झाली 5000 वर्ष झाली. 5000 वर्ष. या 5000 वर्षाच्या पूर्वी या कलियुगामध्ये इथे काय होता तिथे पंढरपूरला दिंडीवर होता. विठोबाला तुम्ही आणला कसं आणलं आई बाबाच्या सेवेबद्दल आपण बोलतो सांगायचं आता. तर 5000 वर्षी तिथं दिंडीवर होता. आणि अशा वेळेला जानू राजा म्हणून तिथे हे होता आणि त्याच्या पोटी त्या दिंडीर वनामध्ये पंढरपूर सारख्या ठिकाणी तिथे भगवंत त्याला आलेले होते. आणि त्या ठिकाणी पुंडलिक हा मुलगा त्याच्या पोटी जन्माला आला. कोण पुंडलिक. पुंडलिक असं होता बघा काही गोष्टी आपल्या जवळची वाईट गोष्टी होतात पण ते आपल्याला असं वाटतं का त्या वाईट गोष्टी सुद्धा चांगल्या करता येतात. आता तरी पुढे हाती उपदेश नका करून असं आयुष्याचा तर ते करता येतो आपल्या सुटका होते. तसा तो पुंडलिक राजा बघा पुंडलिक जानू राजाचा मुलगा तो इतका आईबाबाचे हाल करायला तर ते सांगताना सुद्धा आपल्याला एवढं वाटेल तर तो काय आईबाबाला शिवाय द्यायचा वगैरे वगैरे मोठा होईपर्यंत लग्न होईपर्यंत इतकं त्याने आईबाबाचे हाल केले. कोणी त्या पुंडलिकाने कुठे दिंडीरवनामध्ये त्या मला विठोबा तिथे नव्हते पंढरपूर नाव कुठच्या वेळेला नव्हता असं केलं दिंडीरवन म्हणून नाव होता. आणि अशा वेळेला काशी सारख्या ठिकाणी यात्रेला लोक जायचे दिंडीतून जायच्या आणि पुंडलिक काय करायचा आई बापाला काय मानित नसा. अजिबात श्रीमंत होती घरची चांगले हे होते. पूर्वी श्रीमंतांच्या हातात टॅक्सा वगैरे आता श्रीमंतांचा म्हणजे घोडा हत्ती वगैरे असायचे असे घोडे हत्ती पुंडलिकाजवळ होते. पण आई बापाने तो मानित नसे. चला दिंडी आली चालल्यात आई वडील दिंडीला जाऊ दे दिंडीला हल्ली सुद्धा असं तर आई वडील चालले दिंडीला गेले त्या दिंडीच्या बरोबर कोणी पंढरपूर कोणी चालले होते काशीला ते दिंडी इकडे चालली होती. आता बरेच लोक गेले पुंडलिकाला वाटतं एवढे लोक जातात आई वडील तर माझे गेले त्याला मी मानवी काय त्यांचा हाल करायला लागला शिवाय वडील त्याचा भयंकर. हो याला असं वाटलं आपण पण जावा कोणाला पुंडलिकाला वाटलं. आणि अशा वेळेला पुंडलिकाने काय केलं मग घोडे घेतले बायकोला घोडा चालाय घोडा पत्नीला हो तो पण त्यांच्या पाठी निघला. आता हे पुंडलिकाचे आई वडील कोणाच्या बरोबर निघल्यात बाकी दिंडीवाल्यांच्या बरोबर निघल्यात आणि ते दरमजल कधी पुढे चालले काशीला हा पण निघला. आता काही ठिकाणी बघा ते असत बघा उतराचा ठिकाण एकच असतो कुठेतरी पुढे त्याच्या पुढे असं असतो. असं करता करता वाटलं त्याला जो उतरता ठिकाण होता तो ठिकाण कुठला होता त्या ठिकाणी कुक्कुट स्वामीचा असं अशा ठिकाणी सगळं तिथं दिंड्या जेवढ्या होत्या तेवढे तिथे उतरायला आले कुठे एकाच ठिकाणी. मग त्या ठिकाणी पुंडलिकाचे वडील लक्षात घ्या पुंडलिकाचे वडील जे लोक गेले होते त्यांच्या बरोबर ते तिथे उतरले कुठे कुक्कुट स्वामीच्या आश्रमात. पुंडलिक आला मागून तो पण तिथे होता. आई वडील एक बाजूला हा एक बाजूला हो अशा बाकी लोक उतरले तिथं. आणि त्यावेळेला तिथे जी कुक्कुट स्वामी तिची वस्ती होती. आता कुक्कुट स्वामी एक असा होता त्याचा आपण नंतर बोलू का त्यांनी सुद्धा आईबापाची फार मोठी सेवा केली होती. त्या सेवेमध्ये त्याला इतकी हिंमत आली होती बघा सांगतो इतकी त्याला शक्ती आली होती सेवेमध्ये. तर
ते तिथं झोपले असताना त्या रात्रीला, त्या दिवशी काय झालं रात्रीचे का गंगा यमुना आणि सरस्वती, आज आपल्या प्रयागला कुंभमेळा, कुंभमेळ्याच्या बद्दल मी 2 शब्द बोलणार आहे, आपल्या हे थोडं आहे. तर गंगा यमुना सरस्वती ह्या काय करायच्या, रात्रीचे यायच्या. आणि हा इतका पुण्याचा कोण कुरकुट स्वामी का त्यांनी आईबाबाची सेवा केली होती. मी त्याला देवांच्या पेक्षा इतकी मोठा तो गंगा यमुना सरस्वती यांनाच झालेली पापी जी लागलेली मलिन झालेले तो शुद्ध करीत होता. तर त्या काय करायच्या, आपल्यासारखे पापी लोक तिथे आंघोळ करतात आणि त्या मलिन होतात नाही का, म्हणून त्या गंगा यमुना सरस्वती रोज कुरकुट स्वामीच्या आश्रमात यायच्या, तिथे झाडोक्याची सेवा करायची आणि ते शुद्ध होऊन जायचे, म्हणजे त्यांचा पाप नाही व्हायचा, कुरूप व्हायच्या आणि शुद्ध होऊन जायच्या. अशा वेळेला पुंडलिक वगैरे तिथे झोपले होते, लक्षात येतं ना बरोबर, ते लोक झोपले होते. आणि या 3 स्त्रिया कोण आल्या आणि त्या आतमध्ये गेल्या आणि पुन्हा इतक्या खूपसुरत होऊन गेल्या, शुद्ध होऊन गेल्या. त्या पुंडलिकाने अडवल्या, कोण तुम्ही, तुम्ही आता आतमध्ये गेले तर कशा तरी होत्या आणि आता तुम्ही या ऊन आल्या अशा रात्रीचा वेळ. मग त्याही काय उत्तर दिला, अरे तुझ्यासारखे पापी, आईवडिलांचे हाल करणारे तुझ्यासारखे पापी जे आमच्यामध्ये येऊन आंघोळ करतात, म्हणजे गंगा यमुना सहित आले आणि त्यामुळे आम्ही काय होतो, मलिन होतो. आणि ते इथं आल्यावर या कुरकुट स्वामीच्या आश्रमात, त्या आश्रमाची आम्ही सेवा त्यांनी काय केलं होतं, त्यांनी काही तीर्थयात्रा केली नव्हती, सकळ तीर्थ जे त्यांनी काय केलं होतं, फक्त आई वडिलांची सेवा केली होती. विचार करा आता, आई वडिलांची सेवा केली, तिला इतका मोठा अधिकार झाला होता. गंगा यमुना सरस्वती पवित्र आणि त्या सुद्धा मलिन झालेल्या तो शुद्ध, इतकी आई वडिलांच्या सेवेमध्ये ताकद आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि मग याला काय झाला, पश्चातापाचा परिणाम. अरे आई वडिलांच्या सेवेमध्ये इतकी मोठी पुण्याची गोष्ट आहे आणि आपण तर काय करतो, आई वडिलांचे हाल करतो. आणि मग पश्चातापाचा परिणाम त्याला झाला. आणि मग त्यांनी काय केला, आई वडिलांच्या गल्यात दोरी बायको खांद्यावरी पुंडलिक ते आता करी, अशा वेळेला मग त्यांनी बायकोला बाजूला केली, मग त्याची शेवगायचा आणि पुंडलिकने लेखते आईबापाला काय केलं, तशी तीर्थयात्रा करून आणि मग घरी आणलं. कुठे आणले, त्या दिंडीरवानामध्ये, कुठे, पंढरपूरच्या ठिकाणी, त्याला दिंडीरवन बोलत पहिले, हो तिथे आणले. आणि मग तो आईबाबाची सेवा करायला लागला. एवढी सेवा, मग त्या आईबाबाची सेवा एवढी मोठी झाली का पुंडलिकाच्या सेवेकरता उघडा आला पंढरपुरा, हो. आणि मग जो श्रीकृष्ण अवतार त्याच वेळेला संपला, हां, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. आणि मग ज्या वेळेला पुंडलिकचा आला, यो आपल्या विठोबाटीचा आला, येताना एक असं सांगितलेलं आहे का कानड देशामधून आला, म्हणून त्याला कानडी हो विठोबा म्हणतात, नाही का, कानडा हो विठोबा, कानड देशामधून आला. की तिच्या आल्यावर आणि मग हा काय करत होता, आई वडिलांची सेवा करत होता, त्यांना डोळ्यामध्ये घालून आणि त्यांना झेप घालत होता. त्याला शेंडीला तो दोरी बांधायचा का, ते झोप येईल, मग ते इसका बसला पाहिजे, ज्या वेळेला ही झोपतील अशा वेळेला. आणि भगवंत आला आणि पुंडलिकाला ओरडायला लागले का मी आले, लोक त्याला बोलायला लागले. मग त्यावेळेला काय बोलला, कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलाशी. अरे तू मातलास का, भगवंत साक्षात तुला आले. कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा रे तू धिट मागे बिडकाविली विट, युगे झाली 28, अजून का ना म्हणशी बैस. मग त्यावेळेला काय बोलला, ज्या वेळेला तो आला, विठू रे विठू थांब जरा रे विठू, आई वडिलाच्या सेवे मधुनी कसा सांग रे उठू, जरा डोले लागू दे मिठू. आईवडिलाच्या सेवे म्हणून मी तू अधिक ना, मा आईवडील अधिक आहेत, हो. मग काय केलं त्यांनी, मग आता काय करायचा, मग ऐसा काय सर झिटं सांगितलं, ही वीट घे आणि डावी हाताने ती वीट उडवली आणि ती वीट तिथून गेली आणि त्या विटेवर उभा केला. आणि तिथे आता युगे झाले 28, अजून काय त्याला बस म्हणलं नाही, तोपर्यंत तो तसं सांगितले, त्याला तो भेटला गेला नाही. तू आता काय कर, जेवढे जेवढे लोक येतील आणि तेवढ्या तू मुक्त कर. अशा प्रकारे आई वडिलांची सेवा केली. म्हणून सकल तीर्थाची या धुरेजिका माता पितरे तयाची या शरीर लोन कीजे. आपल्या 3 लोकांचे मोठे उपकार आहेत. एक भगवंताने, आपण आहोत कोणाचे आहोत, भगवंताचे आहोत, आपण भगवंतच आहोत असे. पण काय झालं का आपण तसे हे होत नाही, राम म्हणता रामची होई आहे, मग ते आपण असून आपण तसे राहिलो नाही, आपण भगवंताला विसरलो, हो. तर भगवंताचे आपण अंश नाही का, हो, भगवंताचे आपण अंश. जर आपण भगवंताची सेवा केली
तर आपण तुझं भगवंत होऊ शकतो. अशा प्रकारे पुंडलिकाने मग तिथं तो हे झालं. आणि मग पुढे अशी परिस्थिती झाली का तिथे काही वर्षापूर्वी ज्या वेळेला आला कोण विठोबा पंढरपूरहून आला स्वर्गावरून, त्यावेळेला ज्या टायमाला तिथे आपल्या थोडक्यात हकीकत सांगतो का एका याच्या हातून याची हे झाली होती. आपला श्रीकृष्णाचा पुत्र, श्रीकृष्णाला किती बरेच असे हे मुलगे सांगितले, 16,000 पत्न्या आणि एवढी संभा म्हणून एक मुलगा होता. आणि त्या मुलाच्या हातून काय झाला होता, एका साधूची टिंगल झाली होती. आणि त्या टिंगलीमध्ये त्यांनी त्या शाप दिला होता. कोणी त्या साधूनी का तुझ्या यादव कुलाचा काय होईल, नाश होईल. यादव कुलाचा नाश काय, देवा सकट. आणि देवा सकट सगळी ती बुडवली. मग बघा भक्ताराशी पायापाशी दुर्जनाशी संवारी. अशा प्रकारे उद्धवाला सांगितला तू निघून काशीला जा. लक्ष्मीला सांगितली तू काय कर, इकडून जा आणि जिंगीरवानामध्ये जा, पुंडलिकाची भक्ती थोर होईल, त्यावेळेला मी येईल आणि तिथं आपली भेट होईल. अर्थात पुंडलिक एकटा आले आणि तिथं तिला जाय सांगितली. अशा प्रकारे आणि सगळ्यांना हे करून आणि तो तिथंही देवाचा अवतार झाला. कुठे, पंढरपूरला. तर पूर्वी असं होतं, आता पूर्वीच्या गोष्ट बोलतो आपण. पूर्वी असं होता का यज्ञ याग वगैरे करून स्वर्गाला जायला लागायचा. पण आता काय झाले, पंढरपूर इथंच झाले. या आपला स्वर्ग नाही का, हो मिला म्हणजे स्वर्ग म्हणजे स्वर्गाहून महिमा. या जर पंढरपूरला आता विठोबा जो स्वर्गात होता जे तो आता इथं आले. कशाला जातात, दूध धरण इथंच पंढरपूर, इथंच या स्वर्ग झाले. आता तिथे जायची गरज लागत नाही. दुसरी गोष्ट आता थोडंसं आपल्याला याच्याबद्दल बोलतो. कुंभमेळा हा काही गोष्टी अशा होत्या आपल्याला माहीत नाही. प्रत्येक 12 वर्षामध्ये कुंभमेळा भरतो. पटपट सांगतो मी. प्रत्येक 12 वर्षामध्ये कुंभमेळा भरतो. 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. एक त्र्यंबकेश्वरला भरतो, दुसरा प्रयागराजला भरतो, तिसरा उज्जैनीला भरतो आणि 14 हरिद्वारला भरतो. 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. कसा कुंभमेळा भरतो बघा. आता ह्या कुंभमेळ्याची परिस्थिती सांगायची म्हणजे एक कुंभमेळा यायला 12 वर्षे लागतात. असे 12 कुंभमेळे इथे झाले. कुठे, प्रयागला. बारुंबार 44 144 वर्षामध्ये हा दिवस आलेला आहे. आताची गोष्ट आता सांगायचं मी जाऊन आलो म्हणून सांगतो. 1 महिना अगोदर 15-20 दिवस अगोदर आम्ही 15-20 लोक तिथं गेलेले. कुठे, काशी, त्र्यंबकेश्वरला, काशीला, तिथं चित्रकूट पर्वत गेलेले आम्ही. पण आम्हाला माहीत नव्हतं का पुढं हे माहीत होतं म्हणून. काय, कुंभमेळा माहीत होतं म्हणून, चालू होतं म्हणून माहीत नाही. आम्ही आलो घरी, यार कुंभमेळा म्हणतो 13 तारखेला चालू, 13 जानेवारीला असा विचार केला एवढं झाला. पण मी तेवढं करून सुद्धा मी पुन्हा हे केलं. आणि आता मी 4-5 दिवसा मागे गेलो, 5 दिवस एकटाच गेलो आणि शेवटी डुबकी मारून मी आलो. कालच मी संध्याकाळी आलो, पुन्हा गेलो. कारण का हा पुन्हा वर्षी यायचं नाही. पण हो, फार लांबची गोष्ट. तर या कुंभमेळ्याची पहिली गोष्ट बघा अशी थोडक्यात सांगतो मी. काय एक असं सांगलं जातो पुराणाचा आधार का इंदिराची संपत्ती ज्या टायमाला याच्यामध्ये पडली, काही कारणास्तव नाही का, काही शापास्तव इंदिराची संपत्ती कशामध्ये लुटली गेली, समुद्रामध्ये लुटली गेली. आणि मग त्यांनी विनवणी करून काय केलं का समुद्रामध्ये समुद्रातली संपत्ती जी आहे ती काय करायची, आपल्याला एक समुद्र मंथन करायचे. मग देवांना विनवणी केली आणि राक्षस आणि देव आणि जाणव असा मिळून काय केलं, समुद्र मंथन करायचा. मंथन म्हणजे काय करता, जसं आपण जई घुसळतो असा मंथन करतो, असा मंथन करायचा ठरला. मग एक बाजूला देव आणि एक बाजूला कोण, दानव. देव आणि दानव असं समुद्र मंथन केला. पर्वत घेतला. कुठला पर्वत, मेरू. मेरू पर्वताची हे केली, मेरू पर्वत. तो पर्वत घेतला. आता एवढा मोठ्या समुद्रामध्ये एवढी मोठी त्याची हे केली आणि मग तो घुसलायला लावला तर तो काय पर्वत त्या याच्यामध्ये बुडायला लागला. कशामध्ये, समुद्रामध्ये बुडायला लागला. मग देवाने काय केला, अवतार धरला. कुठला अवतार धरला, कूर्म कासव नाही का, कासवाचा अवतार घेतला आणि पाण्यामध्ये कच्छ वरात कच्छ दुसरा अवतार. आणि तो अवतार घेऊन आणि देवानी काय केलं का आता हे करायचं आहे ना एक, मग तो देवानी पाण्यामध्ये जाऊन आणि त्या कुर्मा अवताराने तो आपला पाटणावर घेतला काय, पर्वत. तो पर्वत बुडून दिला नाही. आणि मग तो घुसला चालू झाल्यानंतर तोंडाच्या बाजूला हे राक्षस होतं, हे दानव देव इकडे होतं. अशा बाजूला ते मंथन केला आणि त्यातून विष वगैरे निघाला. विष यांना बराचसा बादला गेला आणि त्यात 14 रत्न निघली. किती रत्न निघली, 14 रत्न निघली. आता 14 रत्नाची मला नाव सांगता यायची नाही, पण
तो एक हे निघाला आपला ऐरावत रत्न, एक लक्ष्मी, एक 14वा रत्न, एक अमृताचा घडा, एक श्यामकर्ण घोडा, असे 14 रत्न निघली. 14वा शेवटचं रत्न म्हणजे दारू. हो का, आपण ते कधी कधी बोलतो बघा तुम्ही, याला याला लेच याला लेच 14वा रत्न आला, शेवटचं रत्न म्हणजे दारू. आता एवढी रत्न काढली, मग आता ही लक्ष्मी काही काही वाटत झाली. मग तो ऐरावती रत्नाची याला दिला, कुणाला, इंद्राला दिला नाही का, अशी जाई ती हे झाली. आणि लक्ष्मी जी विष्णूची पत्नी लक्ष्मी, लक्ष्मी कोणाची मुलगी आपल्याला सांगता नाही. लक्ष्मी कोणाची मुलगी आहे? सागराची मुलगी आहे. विष्णूचा सासरा म्हणजे कोण? सागर, लक्षात ठेवा. हां नाही का, सागर. तर ती लक्ष्मी त्यातून निघली, ती लक्ष्मी विष्णूला दिली. हां, अशा प्रकारे ती 14ची वाटप झाली. आता शंकर हा देव, हा सगळ्यांचा निर्माण, सगळ्यांना हे करणारा, आणि त्याचीच प्रजा आहे, त्याचीच सर्व लेकरं आहेत, त्याचे सगळे अंश आहेत. पण हे आता काय होतील? विष निघलेलं आहे, विष एकूण मरतील, हे होतील. आणि अमृताचा घडा, आता हे राक्षस लोक माजले, हे अमृत पितील, हे मरणार नाही आणि माझे एक मरतील. मग काय करायचं? अमृत काय करायचा? मग हलाल विष हा कोणी प्याला? शंकरांनी प्याला. शंकर स्वतः हलाल विष प्याला. आणि हलाल तो पचवण्याकरता त्याला काय करावं लागलं? ही गोदावरी नदी, ती नदी धारण करावं लागली. चंद्र हा शीतल आहे नाही का, अर्धा चंद्र, तो डोक्यावर घ्यावा लागला. आणि अशा कारणान मग तो विष प्याला. पण शेवटी त्या विषाच्या विषाने घालला, त्यामुळे काय झालं, तो त्याचा कंठ खून निळाकंठ झाला. म्हणून त्याला तिथून नाव काय पडला शंकराला? नीलकंठ. जो नाव पडला असेल तर तिथून त्याला नीलकंठ असा नाव पडला. हां, आणि मग बघा, माझा हे निघाला. देव आणि दानव तिथं होते. विष्णूला आता वाटला का काय होईल आता अमृताचा घरात जरी राक्षस जरी प्याले तर हे आपल्याला पण मरणार नाही. अमृत जो प्याला तो कधी मरत नाही. मग काय करायचा? मग विष्णूने काही कुठला अवतार धरला? मोहिनीचा. एक मुलगी म्हणजे मोहिनीचा अवतार धरला. आणि मग काय करायला लागला? त्या राक्षसांच्या पुढं त्या मुलीचा अवतार स्वतः विष्णूने धरला आणि राक्षसांच्या पुढे नाचायला लागला. आणि मग तो विष जो होता तो एक विष म्हणजे दारूच असं. आणि तो 14वा रत्न दारू, ती आपली एक 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 त्या राक्षसांना वाटलं ही मुलगी आपल्या पुढे नाचते. ते पण पिऊन 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 त्यांना सगळ्यांना हे केलं. आणि मग देवांना सांगितलं, आता आपल्याला कुठं बोलायचं आहे? मी याच्याविषयी महाकुंभ याला म्हणजे मेल्याविषयी बोलायचं आहे. आणि मग देवानं सांगितलं का अमृताचा घडा तुम्ही काय करा आता? यानं तर आम्ही हे केले, मोहिनीने हे केलं, त्यानं गुल केले कुणाला. आणि मग हा अमृताचा घडा तुम्ही आता स्वर्गावर न्या. नाही तर तो स्वर्गात जिथं राहिला असता तिथं मूर्ती लोकांमध्ये लोक मेले नसते. मग तो घडा नेताना, तो अमृताचा घडा जे नेताना 4 ठिकाणी उतरला होता, वास लागला होता, त्याचा थेंब सांडले होते. हे 4 ठिकाणे असे. मग त्या ठिकाणी 12 वर्षामध्ये एक वेळ कुंभमेळा येतो. त्र्यंबकेश्वरला 12 म्हणजे 4 ठिकाणी तुम्हाला सांगितलं 12 वर्षामध्ये येतो. असे 12 वर्षांनी एक ठिकाणचे जरी 12 झाले तर मग तिथं महाकुंभ होतो. असा तो प्रयागचा महाकुंभ यंदा 12 कुंभ झाले. 44 वर्षामध्ये तो दिवस तिथं आलेला. असे सांगायची गोष्ट. आता सांगायची गोष्ट म्हणजे मी वयाच्या 15व्या वर्षी कुंभमेळा मी करतो नाशिकला. माझे 4 कुंभमेळे झाले प्रत्येक 12 वर्षामध्ये. हो, तर असा त्या कुंभमेळ्याचं महत्त्व. आणि तो चालू वर्षी तिथं महाकुंभ म्हणून हे आलेलं आहे. म्हणून आता एवढंच सांगायचं का बघा, एवढ्या करता तर जर तो त्या वेळेला जर इथं राहिला असता, हे मूर्ती लोक नसता, मग या अमर झाले असते. हो, तो स्वर्गाला पोचवला. त्यामुळे राक्षसांचा देवांना संहार करता आला, नाही तर राक्षस मेले नसते अशा वेळेला. आणि मोहिनीचा अवतार, मोहिनीचा हे कुठे? नेवाशाला मोहिनीचं मंदिर आहे आपल्या. तर अशा ठिकाणी अशा वेळेला हे झालं. म्हणून एवढ्या करता का भक्ती, तर भक्तीने देव आपला करायला पाहिजे. संताई जे संत होऊन गेले त्याही का त्यांना एवढी हिंमत होती का त्याही आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नाही. सुख जर करायचा असला तर तेवढ्या करता आपल्याला सुख पाहिजे असले तर देवाची भक्ती करायला पाहिजे. देवाची भक्ती करायला पाहिजे, देवाची भक्तीच करायला पाहिजे. कारण का हा जन्म कशा करता देवे दिले, हात चालावया पाये तो तू आपुले स्वाहित पाये. तीर्थयात्रा जाण्यात चुकू नको. जवळ हे सकल सिद्ध आहे, जवळ सकल सिद्ध आहे तोपर्यंत तू कर. समजा जरी ती चुकी झाली असली आपली तरी थोडा जरी आपलं आयुष्य जरी उरला असेल तरी तेवढ्यात सुद्धा भगवंत करता येतो. भगवंत एकता असं उरला खटवांग राहाशी भाग्यदिशा कशी प्राप्त झाली अशा प्रकारे. म्हणून देव भक्तीने आपला जर केला तर मग काय, देवावर आपला विश्वास तो करी देवावरी सत्ता. देव माझा मी देवाचा. हो, मग तुकाराम महाराज एक ठिकाणी बोलल्यात का गरुडाच्या पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी.
माझं दिनाते उतरी गरुड काय करतो, गरुड स्वतः पाठणावर हे करतो, तू तरी देवाला कर. हां, दुसरं काय सांगितलेलं आहे, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या ताब्यात द्यावे. हो, कारण ती काय, लक्ष्मी अशी पायाची दाशी, पाय लक्ष्मीच्या हाती. हां, वेगळ्या आणावा तो हरिमध्ये. किंवा तुका म्हणे शेषा, देव कुठे आहे, समुद्रामध्ये शेषावर झोपले म्हणून शेषाला विनवणी केली. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. हो, अशा प्रकारे देवाची सेवा. तर देवाची सेवा आपण जर केली तर आपल्याला देव निश्चितपणे देवावर भरोसा असतो. तुम्हाला एक सांगतो का बघा, आपला तर कृतयुगामध्ये पूर्वी जर मोठा जर संत, जर 4 युगामध्ये जर मोठा संत जर होऊन गेला असेल तर तो कोण, प्रल्हाद. हो, आणि त्याने लहानपणी देवाची सेवा केली आणि भक्तीने देव आपला करायचा. तो कसा आपला केला का, बापाचा सुद्धा त्यांनी वध करायला लावला, कसा केला बघा. तर भक्तीने जर देव आपला आकळला तर निश्चित देव आपला होतो, पण त्याला भक्ती म्हणजे आपला करायला पाहिजे. तर प्रल्हादांनी काय केला, खांबामधून देवाला प्रगट व्हायला लावला. त्याला मरण नव्हता, कोणाला, वडिलांना त्याच्या. तर मग त्यांनी काय केलं बघा, का प्रल्हाद हा एक अवतारी पुरुष होता असं बोलला हरकत नाही, पण तो जन्माला कुठे गेला, राक्षसांच्या पोटी, म्हणजे याच्या पोटी जन्माला गेला. कोण, नरसिंह, हिरण्यकश्यपू त्याच्या पोटी तो जन्माला गेला. कसा गेला, त्या याच्यामध्ये बघा का एक विषय असा आहे, शुद्ध बीजापोटी फळं रसाळे गोमटी, ज्या ज्या ठिकाणी चांगला हरिनाम वगैरे होतो अशा ठिकाणीच देव किंवा हे असे जन्म घेतात, चांगले लोक जन्म घेतात. अशा वेळेला मग तो ह्यो असून काय असून राक्षस असून, आणि तिथं प्रल्हादांनी कसा काय जन्म गेला, तो जे अवतारी पुरुष प्रल्हाद होता. परंतु काय होतं का, तो देवाचं नाव घेत नसतं. बघा तुम्हाला पटपट सांगतो मी. एक वेळेला असं झालं की पत्नी होते का, पत्नीपासून पण काय असतो, पती असा असतो, पण पत्नी सुद्धा त्या पतीला देव करू शकते. हो, काय झालं एक वेळ का, तो देवाचं नाव घेण्यासाठी देवाला प्रसन्न करून घेतला होता. देवाचं अजिबात नाव घ्यायचं नाही, मी सगळ्या देवांच्या पुढचा आहे असं तो हिरण्यकश्यप बोलायचा. आणि मग प्रल्हाद जेव्हा पोटी जन्म, तो प्रल्हादाचा जन्म कसा झाला बघा, का त्यांना मुलबाळ नव्हतं. पण एक दिवस असं झाला का, कुठे जाता जाता काय झालं, एक ठिकाणी का तिथे एका ठिकाणी असा रामकृष्ण हरी असं लिहिलेलं होतं, देवाचं नाव घेत नसं. परंतु तो हिरण्यकश्यप असा फिरायला निघताना आणि तो नाव त्यांनी वाचला आणि मागे आला आणि पत्नीला काय बोलला, अशुभ झाला. आपलं का, तो देवाचं नाव मी घेतलं आणि तिथे वाचायला गेलो, रामकृष्ण हरी असं लिहिलेलं आहे. आता तिला असं वाटलं, अरे देवा, माझ्या पतीच्या तोंडून कधी देवाचं नाव येत नाही. मग ती पुन्हा त्याला विचारायला लागली. ऐका जरा लक्षात ठेवा, पुन्हा हो काय झालं, कोण तुम्हाला काय दिसलं, काय सांगितलं, तुला सांगितलं रामकृष्ण हरी म्हणून. एक वेळ झाला, 2 वेळ झाला, संध्याकाळभर तुम्हाला हे करून देते, तुम्हाला चहा करून देते वगैरे 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 असा करून ती रात्रभर त्याला समजावीत. आणि ती काय करायला लागली आहे, त्या दिवशीचं नाव वजून घ्यायला पाहिजे ना. अशाच वेळेला काय झाला का, हरिनाम करता करता आणि अशा वेळेला ऋतूचा हे होऊन आणि तो हिरण्यकश्यप जन्माला, आपल्या प्रल्हाद जन्माला आला. अरे तो हरिनामामध्ये त्या जो हरिनाम घेत होता त्याला पण दोघंही हरिनाम घ्यायला लागले असं. आणि अशा वेळी तो जन्माला आला. जन्माला आल्यावर तो हरिनामाचाच पुतळा झालेला होता. हो, त्याच्यावरती सांगता येतो का, कधी पण जे आपले काही रूम वगैरे असतात, या रूममध्ये लोक कसे तरी काहीतरी फोटो वगैरे लावतात, तर असेच जर फोटो लावले, हो असेच जन्माला येतात. तर बघा थोडक्यात लागले 5 मिनिटं बोलतो. तर आपल्या घरामध्ये फोटो कसे असावेत, आपल्या बेडरूममध्ये वगैरे फोटो कसे असावेत, देवांचे चांगल्यांचे फोटो असावेत, तसे फोटो असेल तशी संतती जन्माला येईल. आणि जर आपण कसे जरी फोटो जरी लावले आणि त्यांची बट आली तर तशीच जन्माला येतील. अशा प्रकारे. आणि तो हरिनाम घेताना तो प्रल्हाद जन्माला आला. आता प्रल्हाद जन्माला आला, मग तो हरिनाम करायला लागला, नारायण 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 नारायण. 5 वर्ष झाला नारायण. तर नारायण नारायण अजिबात म्हणून देवाचा माझा वाद, देवाला मी जिंकलेला आहे, मी कोणाला ऐकत नाही, मी सर्वांच्या श्रेष्ठ आहे असं कोण म्हणतो, त्याचा वडील हिरण्यकश्यप. तो म्हणतो हा मुलगा नेहमी देवाचं नाव घेतो, याला मारायचा. मारायला मग त्याला किती प्रयोग केले, 11 प्रयोग केले. पर्वत शिखरासी लोटीला खोली, तरी तो निर्भय चित्ती वाहे नारायणास लाखोली. तोंडामध्ये नारायण नारायण म्हणतो, अग्नीमध्ये ठेवला, तेलात टाकला, शस्त्रात मारला, कशामध्ये तो मरत नाही. ऐका, तो नारायण नारायण म्हणतो. हो, आम्ही काय कोणाचे खातो तो देव, आम्ही तो देव त्याला सांभाळतो. नारायण त्याला माहिती आहे, कारण विश्वास तो करीत देवावरी सत्ता, विश्वास आहे, देव माझा आहे, मी देवाचा आहे. हो, त्यांनी काही म्हटलं बापानी. मग शेवटी विचारला, अरे तू नारायण नारायण म्हणतोस, तुझा नारायण आहे कुठे, तुझा नारायण आहे कुठे. पूर्वी बघा, आता एक सलाब आहेत, पूर्वीचे खांब असायचे, खांब असं राजवाड्या बसल्यामध्ये खांब असो. हो ना, तो सर्व ठिकाणी अनु रेणूमध्ये जिथेच पाहिजे तिथे माझा भगवंत आहे असं कोण बोलतो, मुलगा बोलतो बापाला. मग या खांबात आहे का, या खांबात आहे का, हो बोलतो खांबात पण आहे. जळी स्थळी काष्टी
पाशाने जे भरले. मग त्यांनी काय करावं, खांबाला लोटलं नाही, खांबाला लाच मारली. प्रल्हादा कारणे नरसिंह झाला, कारण त्या नरसिंहाला याला हिरण्यकश्यपाला असा होता, नाही घरात मरण, नाही बाहेर मरण, नाही वरती, नाही दारी, नाही रात्री, नाही दिवसा, नाही वगैरे असा होता. पण देवानी पण असा केला, कारण मतलबी या जगतामध्ये तूच सका, एक देव असला मतलबी, भगवंता जेव्हा करता भक्ता करता काय करील. हो, मग त्यांनी काय केला, नरसिंह, नराच्या हाताने, शिवाच्या हाताने अर्धा नर आणि अर्धा शिव, नाही घरात, नाही दार आतमध्ये दारात घेतला, नाही वर नाही खाली, इथे घेतला, नाही हातरात, नाही काय नाही, नखामध्ये चिरडला. कोणाला, बापाला, प्रल्हादाच्या बापाला हिरण्यकश्यपाला. प्रल्हादाकारे नरसिंह झाला, त्याची या बोलाशी सत्य केला. तर कशामध्ये, भक्तीमध्ये. म्हणून सांगितलं, भक्त्या कळीला दया घना, भक्त्या कळीला, भक्त्या कळीला दया घना, भक्त्या कळीला. प्रल्हादास्तव प्रगटुनी स्तंभी, प्रल्हादास्तव प्रगटुनी स्तंभी, दानव निर्जळीला दया घना, भक्त्या कळीला, भक्त्या कळीला दया घना, भक्त्या कळीला. तो दया घन आहे, घन म्हणजे चालू भरपूर दया आहे, पण तो किती दया कशी भक्तीमध्ये आपल्याला ती येऊ शकते. रुक्मिणीने एका तुलसी दळाने, रुक्मिणीने एका तुलसी दळाने, गिरधरी प्रभू तुळीला दया घना, भक्त्या कळीला, भक्त्या कळीला दया घना, भक्त्या कळीला. रुक्मिणीने एका तुळशी दळाने गिरधरी प्रभू दिला. या जन्मात जर आपण काही दान केलं तर ते पुढच्या जन्माने आपल्याला मिळते. नारद मुनी एक लक्ष्मीकडे भिक्षा मागायला आले, तर म्हणतात ह्या नारद मुनी बोलले, ह्या वेळेला तुम्ही काय दान कराल ते पुढच्या जन्मात तुम्हाला मिळेल. तर म्हणजे मला पुढच्या जन्मी हाच पती पाहिजे, नाही का. आपण तुम्ही वडाला फेऱ्या मारता, ह्योच पती पाहिजे 7 जन्मापर्यंत, नाही का, असं जातं ना ते. हां, तसा रुक्मिणीमध्ये हाच पती पाहिजे झालं, हाच पती पाहिजे. मग हाच पती पाहिजे, तू काय करता, दान कर याला. हा जर पती जर तुम्ही मला दान केलास तर हा पती तुला पुढच्या जन्मात मिळेल. म्हणून नारदाने तो पती पण दिला त्यांनी, मला पुढच्या जन्मात पती हाच पाहिजे म्हणून दान दिला, श्रीकृष्णाला दान दिला. हो, दान दिल्यावर श्रीकृष्णाला आपल्याला पत्न्या किती, 16,108, नाही का. मग एवढ्या पत्न्या उभ्या राहिल्या, तुझा किती हक्क आहे का, तुम्ही पतीला दान कसा केला होता, नारद मुनीला दान केला, तो घेऊन जायला होता, असं हे झालं. मग नारद मुनी बोलतो, भांडण करू नका, जरी मला दिले तर माझ्या तुम्ही आता विकत घ्या. कसा विकत घ्या, तर तुम्ही याला तूळ करा, तिकडे दागिने टाका, म्हणजे सोनं टाका आणि हे करून घ्या. रुक्मिणीने का तुळशी जाळून बघा. मग सोनं काय, सोन्याची तर राजाच्या पत्न्या, तिथं सोन्याला काय तोटा आहे का. अरे आज बट सोना तो तोडायला टाकला, पण देवाचा काय वजन होत नाही. आणि मग काय झालं, रुक्मिणी आली, मग तिने काय काय, एक तुळशीचा दळ टाकला. फक्त भक्तीचा महिमा सांगितला तो, भक्ती आकळीला, भक्तीने आकळीला म्हणजे उचलला. तिने एक तुळशी दळ टाकल्यावर देवाचा एक पारडा उचलला. रुक्मिणीने का तुलसी दलाने, गिरधरी प्रभू तुळीला दया घना, भक्तिया कळीला. उद्या शेवट. आता साहेबाप्रमाणे 2-4 वर्ष मला ही शेवटाचं मी माझं भाग्य समजतो, अशीच मला सेवा करायला मिळते. असेच हे होत राहो, असेच आम्हाला इथं बोलवत आम्ही ती सेवा करू हेच मागतो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश, जगद्गुरु तुकाराम. ठल विठ्ठल 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 विकवरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश, जगद्गुरु ईश्वर भगवान. हर हर महादेव. उर्दूचा सप्ताह आमच्याकडे होता. असं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम. कुठले होते जाणे ते गुरुभाजी, तुम्ही ओवी कुठली घेतली, जाणे ते गुरुभाजी. राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे राम राहू द्या तीच, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. पुंडली कवरदे हरविठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकार, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावरम बाबा महाराज, सद्गुरु अप्पा गुरुवारी राजाराम महाराज, धर्मालेश्वर भगवान की जय. कुठे गेली उभी जानतेने गुरु भजिये. हा 22 होय ना. जानतेने गुरु भजिये तेने कृतकार्य होईजेत, जैसे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ही जवळजवळ 22 नाही 23 क्रमांकाची होई. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्यता. ओम नमो जे अध्या वेद प्रतिपद्या, जय जय सोसुन विद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकळार्थी मते प्रकाशू, मने श्री निवृत्तीदास अवधार्यजो. ओम नमो जे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कैलास राना, शिवचंद्र मोडे फणींद्र माथा मुकुर, कारुण्य सिंधू बहु दुःखारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. घेतलेली ओवी अध्याय क्रमांक पहिला, या पहिल्या ओवीमध्ये 23 क्रमांकाची ओवी आहे. ही ओवी माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिताना आपल्या गुरुला मंगलवाचक ओवीला म्हणतात. हिला कारण बऱ्याचशा ओव्या मंगलवाचक ज्ञानेश्वरीमध्ये लिहिताना, कारण गुरुचा आशीर्वादाशिवाय मी लिहू शकत नाही असे माऊली बोलतात, म्हणून ही मंगलवाचक. जानतेने गुरु भजिये ही मंगलवाचक. 3 मंगलवाचक आहेत. एक वस्तुरूपी मंगलवाचक, एक आशीर्वाद रूपी मंगलवाचक आणि एक नमस्कार रूपी. 3 मंगलवाचक आहेत. वस्तुरूपी एखाद्या वस्तूचं नाव निर्देशन करायचं असेल तर त्या वस्तूचं नावाचं आपल्याला जर जय जयकार करायचा असेल तर त्याला म्हणतात वस्तुरूपी मंगलवाचक. नमस्कार, ज्याला आपल्याला नमस्कार घालायचा आहे, आपल्याकडनं आशीर्वाद नमस्कार करून घ्यायचा आहे किंवा याचना करायची असेल त्याला नमस्कार रूपी. आणि तिसरा आशीर्वाद, ज्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी आशीर्वाद पाहिजे, प्राप्ती करून घ्यायचे, त्याला आशीर्वाद मंगल. असं 3 मंगलाचे प्रकार आहेत. या योवीमध्ये जाणता शब्द पहिला आलेला आहे. थोडक्यात परिहार देण्यापेक्षा या ओवीवर बोलण्यापेक्षा परिहार थोडा 2 शब्दाचा असा वेळ झालेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आमचे परमार्थिक स्नेह मित्र की ज्यांचा आमच्यावर आता प्रेम आहे हातोट, वास्तविक आम्ही काय मोठे कीर्तनकार काय नाही प्रवचनकार, पण या प्रेमापोटी ते सेवा लावत असतात आणि इथे बोलत असतात. हे धर्मालेश्वरचं कार्य आहे अति जोमाने, का जो करतो हे त्यालाच माहीत आहे, बाकीच्या लोकांना माहीत नाही. कार्य घेतला तर 2 महिने आधीच जाहिराती छापा, या महाराजाचा कीर्तन लावा, त्याला फोन करा. काय त्रास असतो जो करतो त्यालाच माहीत आहे. म्हणून लोक म्हणून खरोखरच असे जे करतात मंडळी आहे गावगावचे, जे त्यांना म्हणजे धन्यता दिलेली आहे तुकाराम महाराजांनी. कारण का तो भक्त धन्यता. हां असं आहे. भक्त ऐसे जाना जे देवदास, ते उदासच असतात सेवेसाठी. हो सेवेसाठी उदास असतात. तो भक्त, आणि तो भक्त आवडतो देवाला पण. हा तो देव भक्तो पण देव आवडतो. कारण तो भक्त देव आवडतो का जे काय आशा करत नाही, काही आशा करत नाही, 2 महिन्यापासून या तयारीला लागतो, तो बघतो देवाला आवडतो. असं आहे. म्हणजे अनापेक्षा सुशीर दक्ष उदास सर्वारंभी परित्यागी यो मे भक्ताच समाप्त, तो भक्त आवडतो. असं आहे. म्हणजे इथं शब्द आला जाणता. आता जाणता कोणाला म्हणायचा? जाणता कोणाला म्हणतात? की जो जाणतो. काय जाणतो? मी मनुष्य देहाला आलो हे जाणतो. कोण जाणतो? जो ज्याच्या जीवनामध्ये ही मृत्यू, जन्म आणि मृत्यू ही संपवायचं असेल,
ज्याला जीवनामध्ये कृतार्थ व्हायचं असेल, ज्याला ईश्वराची प्राप्ती करून असेल, ज्याला संतांची संगत मिळवायची असेल, त्याला जाणता म्हणतात. जाणता म्हणजे ज्याला खरोखरच एक आपण मानव आहो आणि या मानव रूपीमध्ये आपण कशासाठी आलो, आपण कुठून आलो, आपण काय करायला पाहिजे, आपल्याला कुठे जायचं, हे ज्याला जाणतो त्याला जाणता म्हणतात. इतर लोक जाणत नाही, कारण तीन चार योनी आहेत. हा काय पशु काही पाप पुण्य, हा एकाला कळाला परंतु म्हणजे एकाला कळाला परंतु मिळाला नाही. स्वर्गातल्या देवानं कळाला पण मिळाला नाही, दुसऱ्याला कळाला पण मिळाला नाही, मानवाला कळाला मिळाला पण कळाला नाही. एका कायगानं मिळाला पण नाही आणि कळाला नाही. कोणाला? पशु पक्ष्यांना त्यांना मिळाला, आणि दुसऱ्यांना कळाला पण आणि मिळाला पण, ते संत असे चार जण कळाला. म्हणून जाणता त्याला म्हणतात. जाणतेने गुरु भजेचे. गुरु का? वास्तविक नामदेवरायांसमोर देव जेवत होता, बरोबर आहे. नामदेवांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता, बरोबर या गोष्टी. मग तरी का गुरु का नामदेव कमी पडले? तर गुरुविन कौन बात बताय, असं आहे. हा, गुरुशिवाय ज्ञान नाही, असं आहे. जसा एखाद्या कोर्टामध्ये न्यायाधीशाला भेटायचंय, ज्याला मॅजिस्टर बोलतात, आपण मराठी भाषेत न्यायाधीश म्हणतो, त्याला भेटायचं डायरेक्ट जाता येईल का? नाही जातात. मग कोणाला भेटायला लागेल? तो पट्टेवाला असतो, पट्टेवाला मध्ये पट्टेवाला बसलेला असतो, तो त्या पट्टेवाला भेटला का मग तो न्यायाधीश. तसं जे हरीची प्राप्ती करायची असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर कोणाकडे जायला लागेल? पहिले संताकडे. संताविने प्राप्ती नाही ऐसे वेद देती गोवाई. हा, कारण संत प्रथम आहे. म्हणून पहिले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, इथून सुरुवात आहे आपली वारकरी संप्रदाय. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मानवी जीवनामध्ये कसं जगायचं आहे, भगवान मला तुम्ही ज्ञान सांगा. कोणी सांगितलं? पार्वतीने भगवंताला. पण त्याने सांगितलं, भगवंतानी या महादेवाने सांगितलं, तुला ज्ञान सांगेल पण अशा ठिकाणी सांगेल जिथे कोणच नसेल, तिथे जिथे कोणीच नसेल अशा ठिकाणी तुला ते ज्ञान मी पार्वती सांगेल. काही ते ज्ञान साधन आहे. म्हणून निमिष अरण्यामध्ये नर्मदेच्या याच्यावर किनाऱ्यावर ते भगवान महादेवानी ती सुरुवात केली. कोणाला? पार्वतीला हे ज्ञान सांगाल. आणि ज्ञान सांगता सांगता उकारी द्यायची, शेवटी गोष्ट सांगायला उकारी द्यायला लागतो. म्हणून ही पार्वती माता ज्ञान सांगता झोपून गेली. झोपेच्या अवस्थेमध्ये झोपल्या गेल्या. तिकडून एक उकारी येत होती. उकारी देतो कोण? भगवान ज्ञान सांगत होते ते महादेव, तत्वज्ञान मानवी जीवनाचं ते सांगत होते, आणि उकारी येतो कुठून? मग बघितलं तो भक्त तर कोण होता? त्या नदीमध्ये मासोळी होती. त्या मासोलीच्या पोटामध्ये कोण होतं? मच्छिंद्रनाथ. कोण होते? मच्छिंद्रनाथ. हे तर सर्व ज्ञान कोणी ऐकलं? त्या मासोलीच्या पोटामध्ये जो गर्भ होता त्या मच्छिंद्रनाथाने हे तत्वज्ञान. आणि मग तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. नंतर मच्छिंद्रनाथ तो एक कोळी आला आणि त्या कोळ्यानी त्यांना घेऊन गेले, बरोबर. पण ते राहिले नाही, कारण कोळ्याचा धंदा वेगळा होता त्यांना, कारण हे नाथ होते मच्छिंद्र. त्यांना त्यांचा धंदा तो मच्छी मारायचा धंदा, बाबा हे मला आवडत नाही, ते निघून गेले. नंतर तिथून सुरुवात. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केली. गोरक्ष बोलला गहिने प्रसादे निवृत्तीदा ज्ञानदेव. म्हणून इथं जाणता इथपर्यंत आला. ही ज्ञानेश्वरी आपल्याला दिली, ती कोणी दिली? निवृत्तीने प्रसाद आहे. हा, निवृत्ती गहिने कृपा केली पूर्ण, ही कृपा पूर्ण झाली. हा, म्हणून ही ज्ञानेश्वरी आपल्याला माऊलीने दिली. म्हणून जाणता शब्द आहे. हा, कारण जो जीवनामध्ये जाणेल, म्हणजे बाबा मी जीवनामध्ये मला देह मिळाला. हे कसा मिळाला? तर तीन गोष्टी कारणाने देह मिळाले. एक तर कर्म शिल्लक असतील, पाप पुण्य समान असेल, किंवा वासना शिल्लक. या तीन गोष्टीशिवाय देह मिळत नाही. आपल्याला यावंच लागतं. संत येत असतात ना, देवाला आणावं लागतं, बरोबर. आपल्याला यावंच लागतं. मग आपण आल्यावर कशासाठी? ते कर्म संपवण्यासाठी. कशासाठी? कर्म संपवासाठी असेल, मग इथे काय पाप करायचं का? मग आपण काय करायला पाहिजे? तर गुरु पाहिजे आपल्याकडे.
गुरुची गरज. हा, साळोराम बाबांनी एकच कीर्तन ऐकलं, कुठे? कुर्ल्याला. एक कीर्तन ऐकल्याबरोबर मनात भरला का आपल्याला वारकरी व्हायचं. एक कीर्तन कुर्ल्याला, ते कामाला होते मुंबईला, ते आणि चरुणाना. त्यांनी एक कीर्तन ऐकल्याबरोबर बुद्धीवर परिणाम झाला. हा, साधूचा शब्द. परिणाम झाल्याबरोबर ते घरी आले. घरी आलेलं विचारलं, त्यावेळी इकडे कोणी महात्मे नव्हते, कोणी कीर्तनकारच नव्हते. तर त्यावेळी वाकळंचे ढोंडून आणा जा भटजी होते कोपरला. ते कशाला? दहाव्याला काय लग्न कार्यासाठी. त्याही तो भटजी ठेवला होता, कोणी? कोपरवाले. तेव्हा त्याने विचारलं का धोंडून आणा, नाना आम्हाला माळ घ्यायचे, म्हणजे माळकरी व्हायचे आहेत. बोलतो असं काय बोलतो? मग बोलतो आम्हाला इथं करतं कोण अधिकारी दिसत नाही आपल्या समाजात, कोण असा महात्माच नाही. तेव्हा धोंडून नाण्याने सांगितलं, तुम्ही या सिद्धी करूले जा, ते वामन बाबा म्हणून महात्मा आहेत आणि त्यांच्याकडनं तुम्ही अनुग्रह घ्या. मग तसेच ते दोघे जण आले कुठे? सिद्धी करूल्या. त्यावेळी काय बघितलं, वामन बाबांना बघितलं काय बोलत होतं. हा हा, संतांचं ते काय रूप बोलायचं. हा, संतांचं ते रूप बघितलं. वामन बाबा लाल चेहरा. हा, श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत घातला आणि बघितलं. पण वामन बाबांना नजर होती, म्हणून मी त्या दिवशी बोलो नजर लागतो. कोणाला पण आला की माल दिलं, आता कोणाला पण कोण माल देतो तसं नाही. भगवान गोपालकृष्णाने किती गुरु केलं? 2च केलं होतं. लक्षात ठेवा, गुरु नुसतं गुरूंची शिष्य किती? 2च केलं होतं. भगवान गोपालकृष्णाने 2च, शंकराचार्य 4 फक्त. जे मोठे आहेत ना ते जास्त शिष्य करत नसते. तसेच वामन बाबांनी बघितलं साळोराम बाबांकडे. बघितल्याबरोबर त्यांना नजर होती. त्यांना सांगितलं तुम्ही 2 महिन्यात याल, माल द्या. पण ते चरुणा नव्हते, त्यांना दिली नाही. त्यांना सांगितलं तुम्ही 1 वर्षात या, कारण तुमची गाय चरल, तुम्ही नंतर या. हा, मग तेव्हा बाबांना बोलवले, 1 महिन्यानंतर दिली माल. आणि असा हात फिरवला काय का जा सावळा तू चमकशील. साधूचा शब्द आहे. एका शब्द काय झालं? आज चमकलं. प्रत्येकाच्या घरो काय घेतलं ते हरिभजनाने ढवळायचे. काय आज सावळाराम बाबा प्रत्येकाच्या घरामध्ये. हे खरं साधूचं, याला काय म्हणतात? साधू गुरु. कशाने? गुरु केला म्हणून. तसं नामदेव कच्चे ठरले. शेवटी नामदेवाला सांगितलं, देवाजवळ आले, कारण संत माळीमध्ये नामदेव कच्चे ठरले. कच्चे ठरले बरोबर मुक्ताईने ते अपमान केल्याबद्दल नामदेव आले भगवंताकडे. भगवंताला सांगितलं, देवा तू माझ्यासमोर नाचतो, बोलतो, जेवतो आणि मी कच्चा कसा काय? अरे हो नामदेव तू कच्चा आहे, कारण तू जो बघतो ना तुला सस्व स्वरूपाचं ज्ञान आलेलं नाही. तू फक्त मला मूर्तीमध्येच देव बघतो, तुला सगळ्या जगात देव दिसत नाही. त्याच्यासाठी तुला गुरु करायला लागेल. असं आहे, तुला स्वस्वरूपाचं ज्ञान नाही. तू फक्त माझ्या मूर्तीमध्येच देव बघतो, इतर ठिकाणी मत बघतो. हा, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी 4 भक्ताचे प्रकार आहेत, सांगतो तुम्हाला. तर मग जा बोलतो औंड्या नागनाथाला, तिथे तुला गुरु भेटेल. मग नामदेव महाराज तिथे दिले आणि तिथे बघता तो ते गुरु शंकराच्या पायपिंडीवर पाय ठेवून येशू बघायचं. तर बघतो यांना गुरु करायचं, याही तर पिंडीवर पाय ठेवले, हे कसं करतं गुरु बोलतो. देवाने सांगितलं हे गुरु कर, हे काय गुरुचे. पण त्यांना अधिकार कळला नव्हता. मग त्यांनी ते पाय उचलले नामदेवानी आणि दुसऱ्या पिंडीवर दिले, तिथे पण तयार. तिसरी पिंडीवर तिथे तयार. मग समजलं एक साधे नाही, एक कोणीतरी अधिकारी आहेत. हे कोणते? हा, जिथे पाय तिथे पिंडी, अधिकार. हा, मग बघितलं नामदेव महाराजांनी. मग नामदेव महाराज त्यांनी आशीर्वाद दिला यशोबाकेच्या. आणि मग नामदेवाला काय झालं? कुत्र्यामध्ये देव दिसला. का दिसला? कारण पूर्वी ते स्वस्वरूपाचं त्यांना ज्ञान नव्हतं. हा, म्हणून गुरु का करायचं? स्वस्वरूपाचं. मी कोण आहो? मी ब्रह्म आहो. पण ब्रह्म कसं कळलं? हे ब्रह्म कळायसाठी त्याला स्वस्वरूपाचा गुरु पाहिजे. गुरुशिवाय ज्ञान नाही. हा, गुरुशिवाय ज्ञान. म्हणून अर्थ, अर्थार्थी, अर्थभक्त, भक्त, अर्थार्थी. अर्थभक्त म्हणजे फक्त तोच मूर्तीमध्येच बघतो, आणि अर्थार्थी म्हणजे पैशासाठी सेवा, पैशासाठी तो भक्ती करतो. मला काहीतरी मिळावा, पैसे मिळावा, मंत्रिपद मिळावा, त्याला अर्थार्थी. आणि जिज्ञासू, जो जिज्ञासू आहे तो खरा भक्त. तो त्याच्यासाठी तलमलतो. का तलमलतो? की मी कुठून आलो,
मला काय करायला पाहिजे आणि मला कुठे जायचं आहे, त्यासाठी तो त्याचं चिंतन ते असतं, त्याचं चिंतन. हां, पुरुषार्थ भक्ती चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत असो, तो ज्ञानी बोलतात. हां, असे प्रकारे ते. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होजे. जर जीवनाचं कृतज्ञता व्हायची असेल तर गुरुची सेवा करायला पाहिजे, गुरु सांगतील तशी सेवा करायला पाहिजे आणि गुरुच्या पावलावर पाऊल आपण ठेवायला पाहिजे. त्या चरणावर, गुरुच्या चरणावर जर चाललो त्याचं खोट कल्याण झालं. जसं सावळाराम बाबाही सांगितलं तसं काही मंडळी जे वागलं ते कीर्तनकार झाले. हा हो, आमचे राजाराम महाराज सारखी मंडळी जीवनाचं कृतकार्य होऊन गेले ते त्यांच्या जीवनामध्ये. हां, कारण शेवट तो भला माझा भाऊ गोड जीवनाचं गोड करून गेले, कारण आयुष्यभर त्यांनी नामस्मरण केलं. हां, नामस्मरण करून ही यात्राची संपवली, का हरले नाही असं आहे. कारण एवढी उंची जाऊन सुद्धा माणूस गडबड होतो. हा, विचार साधी गोष्ट नाही आहे, ही साधी गोष्ट नाही. कारण हे काम, क्रोध, लोभ हे सर्व आहेत, या विकारांना त्याग करायचं आहे. हां, स्वस्वरूपाचे ओळख कुठे होते? ज्यावेळी. आणि गुरु म्हणजे गुरुच कशाला म्हणतात? ज्याचे साध उतले तो गुरु, ज्याच्या अंतकरणामध्ये साध येले तो गुरु. जो जागृती, स्वप्नी, सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये बदलत नाही त्याला गुरु म्हणतात, त्याला साधू म्हणतात. भूतकाल, भविष्यकाल, वर्तमान काळ, तिला काळामध्ये जो बाधित होत नाही त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. ही साधूची व्याख्या आहे. साधू बदलत नाही, साधू बदलत नाही. म्हणून कारण त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान आलेलं असतं, त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान आलेलं आहे. त्या स्वस्वरूपात ज्ञान यासाठी आपण ती तळमळ करायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण ती तळमळ करायला पाहिजे. ज्यावेळी आपल्यामध्ये द्वेष भावना, हे जे काम, क्रोध, लोभ हे ज्यावेळी कमी होतील त्यावेळी आपण त्या पायरीवर लागू. जिथपर्यंत द्वेष, जिथपर्यंत आपल्यामध्ये द्वेष भावना आहेत, जिथपर्यंत आपल्याला अहंकार आहे तिथपर्यंत नाही. असं आहे. कपाटात आहे लोखंडाच्या डबीमध्ये मग ते हिऱ्याला परीस ठेवले. पोऱ्याला सांगितलं, बोलतं परीस जो आहे ना मी कशात ठेवले होते? बोलतं कपाटात ठेवले, पण लोखंडाच्या डबीत ठेवले परीस, घेऊन ये बोलतो. मग बाबा बोलतो परीस जर तुम्ही लोखंडाच्या डबीमध्ये ठेवले, हा परीस तुम्ही लोखंडाच्या, मग ती लोखंडाची डबी लोखंडाची राहिली नसती, ती परीस झाली असती. पण का? मी का तर तो परीस जो आहे होता तो प्लास्टिकच्या कवरामध्ये गुंडाळून ठेवल्या कारणाने, प्लास्टिक त्याला आडवा आल्यामुळे ती लोखंडाची डबी परीस होऊ शकली, सोनं होऊ शकलं नाही. तसे या आतमध्ये परीस आहे, परंतु अहंकाराचा, मायेचा सगळ्या याच्यामध्ये गुंडाळल्या कारणाने तो परीस आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव करून देत नाही. कारण तो परीस गुंडाळलेला आहे कशात? मायेत. हा, मुक्त होता परी भले झाला बद्ध, घेऊन या चंद माझे माय. आम्ही माझे शब्द केलं. बायको माझी, पोरगा माझा, घर माझं, हे माझं करीत राहिलो. वास्तविक मुक्त तो सुखाचे कानीत आला. सुखरूप तुझा, सुखरूप ऐसा कोणी तुझा कोणी सांगा. बरोबर आहे, सुखाच्या कानीतून आलेला आहे. जीव कुठून आले? हा आत्मा सुखाच्या कानीत आलेला आहे. परंतु याला सुख मिळत का? नाही मिळत, दुःख भोगतो. का भोगतो? कारण शिवापासून तो वेगळा झाला. म्हणून यो देहात आदत मे, देहाचा त्यांनी स्वीकार केला, देहाला मी म्हणायला लागला. बरोबर आहे, देहाला मी म्हटल्या मला बरोबर तो दुःख भोगतो. वास्तव सुखाचेच काजनीत झालेलं आहे. म्हणून जाण तिने गुरु भजे तिने कृतकार. जर गुरु जर आपल्याला समजला ते स्वस्वरूपाचं ज्ञान मिळतं, त्याने कृतकार. मूळ संचय म्हणजे झाडाच्या मुलाजवळ जर पाणी घातलं तर त्या फांद्या ठवठव येतात. तर जीवनामध्ये गुरुसेवा केली, गुरुची भक्ती केली, संत सेवा केली तर हे जीवन टवटवीत झाल्याशिवाय राहणार नाही. इथे मग खरंच टायमिंग झालेलं आहे. म्हणून झालेली सेवा महादेवाच्या चरणी सेवेला इथेच पूर्णविराम. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुंडली कवरदे हरी विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरु अमन बाबा सावराम बाबा महाराज की जय. आताच आपणा समोर
सुसराव्याची जे आहे जी प्रवचन रूपी सेवा केली ते सर्वांचे आवडते आपले बालकृष्णाजी महाराज. खरं म्हणजे माझे परम मित्र आहेत ते. आम्ही प्रत्येक कार्यामध्ये एकत्र असतो आणि कुठेतरी आपल्या माणसाला आपण संधी दिली पाहिजे. बाहेरच्या नंदीबैलाची शेपटी आपण डोळ्याला लावतो आणि मग त्यांना पैसे देऊन त्यांचा सन्मान करतो. आपल्या घरच्या नंदीबैलांच्या किंवा बैलांच्या परड्या मारत राहतो. तर तसं काय झालं नाही पाहिजे. आपला हे व्यासपीठ आहे ना धर्माळेश्वरचा, हे सर्वांच्यामध्ये एक लहानात लहान माणसाला सुद्धा इथे पुढे घेण्याची संधी दिली. इथे जगन्नाथ महाराज पाटीलाचा पहिला कीर्तन इथे झालेला आहे. त्यानंतर आपले जयेश महाराज भाग्यवंत त्यांचा सुद्धा इथे सुरुवात इथून आहे. अशा एक आता ते महाराष्ट्रभर नाही परदेशात सुद्धा गाजलेले आहेत. ही भगवंताची आपल्या धर्माळेश्वरची एक कृपा आहे आणि त्यांचे स्वतःचे प्रयत्नच तसे आहेत. तर इथे आपण सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्याला संधी मिळाली नाही त्याने रागवू नये, पुढच्या वर्षी त्याला संधी मिळेल.